नमस्कार. गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपतीच्या निमित्ताने सर्वत्र जल्लोषाचं उत्साहाचं वातावरण तर असतंच. त्याचबरोबर ह्याच दरम्यान आपल्या भारतातून बहुतेक विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी येतात, तर त्यांची आणि त्यांच्या पालकांची पॅकिंगची गडबड तर असतेच. म्हणून आज मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगणार आहे की काय काय पॅक करावं. किंबहुना मी तुम्हाला दाखवतेच की इथे काय काय मिळतं, जेणेकरून तुम्ही तुमचं पॅकिंग स्मार्टपणे प्लॅन करू शकतात. आता सर्वात आधी पॅकिंग सुरू करण्यापूर्वी तुमच्या एअरलाइन्सचं बॅगेज अलावन्स नक्की चेक करा. किती बॅग्स आणि किती वजन नेण्याची परवानगी आहे हे प्रत्येक देश आणि एअरलाइन्सनुसार वेगळं असतं. साधारणपणे 2 मोठ्या बॅग्स चेक इन लगेजसाठी असतात आणि एक केबिन बॅग सोबत असते. त्याचबरोबर एक लॅपटॉप बॅग, हँडबॅग सुद्धा अलाउड असते. बॅगेज अलावन्स कन्फर्म केल्यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आधी पॅक करायची, ती म्हणजे डॉक्युमेंट्स. हे नेहमी तुम्ही तुमच्या सोबतच ठेवायचे, म्हणजे तुमच्या कॅबिन लगेजमध्ये किंवा लॅपटॉप बॅग किंवा हँडबॅगमध्येच ठेवा. ह्यामध्ये पासपोर्ट, विजा, कॉलेजचे एक्सेप्टन्स लेटर, त्याबरोबर तुम्ही जर फी भरली असेल तर फी रिसिप्ट्स, अकोमोडेशन कन्फर्मेशन म्हणजे तुम्ही कुठे राहणार आहात इत्यादी ह्यांचा समावेश आहे. हे कागदपत्र सोबत ठेवा. आर्थिक कागदपत्र जसं की बँक स्टेटमेंट, स्कॉलरशिप लेटर्स जर असतील तर तेही घ्या. मी तर सर्टिफिकेट्स आणि ट्रान्स्क्रिप्ट सुद्धा घेतलेले. मी तर माझे पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स, इंडियाची पासपोर्ट साईज आणि UKचे पासपोर्ट साईज असे दोन्ही प्रकारचे मी माझ्यासोबत ठेवलेले. ह्या डॉक्युमेंट्सची झेरॉक्स कॉपीज म्हणजे एक सेट तुम्ही तुमच्या चेक इन लगेजमध्ये घालून ठेवा. तसंच ह्यांचे सॉफ्ट कॉपीज तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा पेनड्राईव्हवर सुद्धा तुमच्या जवळ ठेवा. काय आहे ना, कारण बाकी सगळ्या वस्तू तुम्हाला कुठेही मिळतील, पण कागदपत्र डॉक्युमेंट्स रिप्लेस व्हायला थोडं कठीण जात. खरं तर पासपोर्ट आणि विजाच बहुतेक ठिकाणी लागतो, पण बाकीचे डॉक्युमेंट्स पण आपल्यासोबत असणं बरं. डॉक्युमेंट्स सोबत पैसे न्यायला विसरू नका, कारण UK मध्ये किंवा परदेशात सुरुवातीला आपलं बँक अकाउंट उघडलेलं नसतं. त्यामुळे पहिल्या काही दिवसांसाठी किमान 1 महिन्यासाठी खर्चासाठी थोडं कॅश जवळ असणं खूप गरजेचं आहे. या व्यतिरिक्त आजकाल फोरेक्स कार्ड खूपच लोकप्रिय झाले आहेत, त्यामुळे बँकेत चौकशी करून असं कार्ड बनवून घेऊ शकता, ज्यामुळे परदेशात व्यवहार करणं आणखी सोपं होतं. डॉक्युमेंट्स आणि पैशांनंतर महत्त्वाचं म्हणजे औषधं, कारण UK मध्ये आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे अपॉइंटमेंट मिळायला बऱ्यापैकी वेळ लागतो. त्यामुळे बेसिक आजारांसाठी लागणारी औषधं तुमच्यासोबत नक्की ठेवा, जसं की सर्दी, खोकला, ताप, अपचन, डोकेदुखी, उलटी, जुलाब इत्यादी यांची औषधं. जर तुम्हाला कुठली विशिष्ट औषधं चालू असतील तर ती आणायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या औषधांसोबत तुमच्या डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आणि बिल्स तुमच्या सोबत ठेवा. हे कागदपत्र हँडबॅगमध्ये ठेवणं उत्तम. तसं लागत नाही, पण कस्टम्समध्ये विचारलं तर तुमच्याकडे हँडी असेल. तसंच एक गोष्ट लक्षात ठेवा, UK मध्ये डेंटल केअर आणि आय केअर खूप महाग आहे, त्यामुळे चष्मा, लेन्स भारतातूनच आणा. तसंच दातांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते उपचार भारतातूनच करून मग प्रवास करा. तसं इथेही औषधं मिळतात, पण आपल्याला सूट होणारी आपली औषधं आपल्यासोबत असलेली केव्हाही बरी. पुढचं महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स. लॅपटॉप आणि चार्जर नक्की बरोबर ठेवा, कारण आजकाल सारं काही बहुतेक ऑनलाईनच झालेलं आहे. तसंच असाइनमेंट, सबमिशन, प्रेझेंटेशन इत्यादी सगळं लॅपटॉपवरच करावं लागतं. जर भारतातून घेऊन येणं शक्य नसेल तर UK मध्येही लॅपटॉप विकत घेता येतो. मोबाईल फोन्स सोबत त्याचा चार्जर आणा. असं जर अडॅप्टर मिळत असेल तर तुम्ही घेऊन या, कारण इथे स्क्वेअर पिन्सचं सॉकेट आहे. एक्सटेन्शन बोर्ड मात्र UK मध्येच विकत घ्या. पेन ड्राईव्ह, एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह, पॉवर बँक असं छोटं सामान ठेवायला हरकत नाही. मोबाईल चार्जिंग केबल्स मात्र 1 ते 2 एक्स्ट्रा ठेवल्या तर चांगलंच. हे कुठल्याही अडॅप्टरमध्ये कामाला येतात. फोन कव्हर्स आणि केसेस भारतातूनच घेऊन या, इथे महाग मिळतात आणि चॉईसेस काही फार नसतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे इलेक्ट्रॉनिक आयटम्स चार्ज असले पाहिजे, कारण एअरपोर्टवर सेक्युरिटीने विचारलं तर डिव्हाइस ऑन करता आलं पाहिजे. सांगितलेले इलेक्ट्रॉनिक सगळे तुमच्यासोबत लॅपटॉप बॅगमध्ये व्यवस्थित बसतील. आता कपड्यांबद्दल बोलूयात. माझ्या मते जड जॅकेट्स भारतातून घेऊन येऊ नका, कारण UKचं हवामान किंवा परदेशाचं हवामान वेगळं असतं आणि इथली जॅकेट्स जास्त सुटेबल असतात.
इथले बहुतेक जॅकेट्स पावसासाठी आणि बर्फासाठी खास बनवलेले असतात, त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही निवड करू शकतात. साधारण 25 पाऊंड पासून स्वस्तात जॅकेट्स मिळतात आणि ब्रँडेड जॅकेट्स 300 पाऊंड पर्यंतच्या रेंजमध्ये मिळतात. सुरुवातीला बजेट फ्रेंडली शॉपिंग करायचं असेल तर प्रायमार्क उत्तम दुकान आहे आणि जर ब्रँडेड शॉपिंग करायचं असेल तर जॉन लुईस सारखी दुकाने आहेत. सॉक्स, मफलर्स, ग्लव्ज इत्यादी थंडीचं सामान इथूनच घ्या. व्हरायटीही खूप आहे आणि क्वालिटीही उत्तम मिळते. इथे नवीन जॅकेट घेईपर्यंत एखादं हुडी किंवा स्वेटर तुम्ही घालूनच या. बॅगेत ठेवू नका कारण जागा जाते. आता रोजच्या कपड्यांबद्दल बोलूयात. कम्फर्टेबल कपडे म्हणजे 2-3 जीन्स, टी शर्ट्स, ट्राउझर्स हे भारतातूनच घेऊन या. इनरवेअर मात्र जास्त ठेवा कारण रोज कपडे धुता येणार नाहीत. साधारण आठवड्यातून एकदाच मशीन लावता येते. त्यामुळे हलके फुलके कपडे आणा ज्यामुळे लेअरिंग करून वापरता येईल. तसेच आपले भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 1-2 पारंपरिक कपडे सोबत ठेवा. तसंच युनिव्हर्सिटी फॉर्मल इव्हेंटसाठी एखाद दुसरं फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स आणि शूज तुमच्या सोबत ठेवा. आणि हो, काही मिळालंच नाही तर अजिबात काळजी करू नका. इथे प्रत्येक बजेटला सूट होणारे बरेच पर्याय आणि दुकाने आहेत. तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा तुम्ही बघालच की इकडे मोस्टली हे जे कपडे असतात ते मेड इन इंडिया, मेड इन बांगलादेश, मेड इन नेपाळ, मेड इन कंबोडिया असे इम्पोर्ट केलेले असतात. त्यामुळे मी बहुतेक वेळेला माझे कपडे इंडियामधूनच आणते. बहुतेक UK मधल्या युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसमध्ये कुठलाही ड्रेस कोड नसतो, त्यामुळे तुम्हाला जसे डिसेंट आणि कम्फर्टेबल वाटेल तसे कपडे तुम्ही घालू शकता. असं नाही की जीन्सच घातली पाहिजे. तुम्ही कुर्ता, सलवार म्हणजे आपले इंडियन एथनिक वेअर पण घालू शकतात. माझ्या अनुभवाप्रमाणे रोजच्या कॉलेज लेक्चर्समध्ये लोक साधारणतः खूपच कॅज्युअल राहतात, म्हणजे जीन्स, टी शर्ट, हुडी असंच जास्त दिसतं. इथून जे तुम्ही जाड जॅकेट घ्याल ते तसं पावसासाठी सफिशियंट आहे, पण एखादी मजबूत छत्री आपल्या भारतातून तुम्ही नक्कीच आणा. तसे इथेही मिळतात, तसे ह्या छत्र्यांचा फार वापर होत नाही, पण इकडची क्वालिटी मला फारशी पटत नाही. आणि किमतीच्या मानाने मी असं म्हणेन की तुम्ही इंडियामधूनच एक चांगली छत्री तुमच्या पाशी ठेवा. छत्री बरोबरच तुम्ही एखादे चांगले वॉकिंगचे शूज आणा. चांगले ह्याचा अर्थ ब्रँडेड असं मी म्हणत नाहीये, पण मी म्हणते कम्फर्टेबल. तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट तर वापरणारच, पण त्याबरोबर तुमचं वॉकिंग पण इथे खूप होणार आहे आणि तुम्हाला इथे चालायला सुद्धा आवडणार. त्यामुळे एक चांगले कम्फर्टेबल वॉकिंग शूज नक्कीच घेऊन या. आणि शूज जर इकडून घ्यायचे असतील तर साधारण 20 पाऊंड पासून पुढे चांगले शूज तुम्हाला मिळतील. UK मध्ये स्नोफॉल तसा कमीच होतो आणि झाला तर फार दिवस टिकत नाही, पण स्कॉटलंड आणि नॉर्दर्न एरियाजमध्ये कधी कधी जास्त पडू शकतो. त्या काही दिवसांसाठी तुम्हाला बर्फाचे शूज किंवा आईस बेस्ड शूजची गरज पडू शकते. तर ते स्लिप रेझिस्टंट जे शूज असतात, ग्रिप बेस्ड जे शूज असतात ते तुम्ही इथूनच घ्या असं मी म्हणेन. इथून तुम्हाला बेसिक शूज तसे 20 ते 25 पाऊंड पासून सुरू होतील. खाण्यापिण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतातून तांदूळ, डाळ, मसाला, लोणची, पापड वगैरे हे खूप आणू नका, कारण हे सगळं UK मध्ये सहज मिळतं. बहुतेक भागांमध्ये एशियन ग्रोसरी स्टोर्स असतात ज्यामध्ये आपलं इंडियन सामान इझिली मिळतं. तुम्ही जिथे राहणार आहात त्या भागातले एशियन स्टोर तुम्ही ऑनलाईन शोधून काढू शकतात आणि जर नसेल तर माझ्यासारखं तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकतात. तुम्हाला जर वाटलंच तर सुरुवातीच्या काही दिवसांसाठी जोपर्यंत तुमच्याकडे इथलं बँक अकाउंट आणि कार्ड येत नाही तोपर्यंत थोडं बेसिक सामान तुम्ही तुमच्यासोबत आणू शकतात, पण तेवढंच आणा, कारण तुम्ही स्वतःच बघतायत की इथे सगळं मिळतं. अगदी मॅगी, रेडी टू ईट किंवा फ्रोझन फूड्स सुद्धा इथे सहज मिळतात. बरं, मग काहीच आणू नये का? तर नाही, असं नाहीये. तुम्ही तुमच्यासोबत स्नॅक्स आणि सुका नाश्ता जरूर घेऊन या. त्यामध्ये तुमच्या आवडीचा लाडू आणि चिवडा ह्यांचा समावेश नक्कीच करा, कारण जेव्हा तुम्ही कॉलेजहून थकून घरी याल आणि घरी जेव्हा स्वतःला जेवण बनवायचं असेल तेव्हा लाडू आणि चिवडा ह्यामुळे तुमची तात्पुरती भूक भागेल. तुम्ही तुमच्या घरी पारंपरिक पद्धतीने केलेला मसाला आणू शकतात. मी माझ्यासोबत कुळथाची पिठी घेऊन आलेली जी पटकन होते आणि कोकम सरबत घेऊन आलेली माझ्या आवडीचं. तसंच मी मेथकूट आणि शेंगदाण्याची चटणी, तिळाची चटणी इत्यादी ड्राय चटणी सुद्धा घेऊन आलेले, जे मला पोळ्यांसोबत, चपातीसोबत खाता येईल. तर बेसिकली तुम्ही तुमच्या आवडीचं पटकन होणाऱ्या वस्तू असं घेऊन या. आणि जर नसेल तर काळजी करू नका,
की इथे काही ना काहीतरी मिळतं. आता भांडींविषयी सांगायचं झालं तर एक छोटासा प्रेशर कुकर तुम्ही तुमच्यासोबत जरूर आणा, कारण इथेही मिळतो पण किंचित महाग मिळतो आणि मोठ्या साईजमध्ये मिळतो. तसंच जर तुम्हाला पोळ्या किंवा चपात्या करायच्या असतील तर पोळपाट लाटणं घेऊन इथे विविध रंगांचे, ढंगांचे, प्रकारचे पॉट्स, पॅन्स, टोप सहज मिळतात. पण जर तुम्हाला वाटलं आणि बॅगमध्ये जर जागा असेल तर बेसिक काहीही आणा, पण जे काही आणाल ते इंडक्शनवर पण चालेल असं घ्या. मी माझ्यासोबत माझ्या आवडीचे प्लेट्स, वाट्या, चमचे वगैरे आणलेले, पण इथे सगळं रिझनेबल किमतीत मिळतं. केटल आणि इस्त्री हे बहुतेक अकोमोडेशन्स मध्ये असतातच, पण जर नसेल तर इथूनच घेणं मी रेकमेंड करीन. बाकी काही अवजड सामान आणण्याची अजिबातच गरज नाही. इकडचे मॅट्रेसेस म्हणजे गाद्या थोड्याशा जाड असतात आणि अंगावर ओढायला ते चादरीऐवजी डुवे असं वापरतात. ते पण थोडंसं थिक असतं, त्यामुळे त्याचे कव्हर्स, ते डुवे आणि त्याचे डुवे कव्हर्स, उषा वगैरे ते सगळं इकडूनच तुम्ही घ्या. तसंच जर तुम्हाला कॉस्मेटिक्स घ्यायचे असतील तर तुम्हाला इथे रिझनेबल किमतीत चांगल्या क्वालिटीत खूप व्हरायटी मिळेल. बेसिकली काहीही अवजड सामान घेऊन येऊ नका आणि एखादी वस्तू राहिलीच तर पॅनिक व्हायची गरज नाही. आत्ता काळ असा आलाय की सगळं सगळीकडेच मिळतं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिली आहे, त्यामध्ये मी तयार केलेली बेसिक चेकलिस्ट दिली आहे. ती तुम्ही डाउनलोड करून प्रिंट सुद्धा करू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की ही जी चेकलिस्ट आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं सगळं हे माझं वैयक्तिक मत आहे. त्यातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला लागू पडेलच असं नाही. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे त्या लिस्टमध्ये बदल करू शकतात, किंबहुना करायलाच हवा. आय होप हा व्हिडिओ तुमच्या पॅकिंगमध्ये मदत करेल. जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत होते तेव्हा मला आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन झाले. लोकांनी खूप अशी एक सिंपल मिरवणूक काढलेली. गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना की प्रत्येकाच्या आयुष्यातील विघ्न अडथळे दूर करून सगळ्यांच्या आयुष्यात मोदकासारखा गोडवा असू दे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.